जय आदिशक्ती. मी तुम्हा सर्वांची ताई राधाताई. जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व बंधू भगिनींचं व्हिडिओच्या चॅनलच्या दर्शकांचं मी सहर्ष स्वागत करत आहे. आजचा व्हिडिओ आपण मृत व्यक्तीच्या वरती घेतलेला आहे. म्हणजे थोडक्यात आपल्या घरातील मेलेल्या मृत पावलेल्या व्यक्ती ह्या जर सतत स्वप्नात येत असतील किंवा ह्यांचे काही संकेत आपल्याला मिळत असतील तर याचा काय अर्थ होतो, ह्यांच्या काही इच्छा अर्धवट राहिलेल्या असतात का, किंवा पितृदोष आपल्याला का लागतो, किंवा मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती का बरं मिळत नाही. चला तर मग आपण याच्यावर माहिती घेण्यापूर्वी जर सर्वांना आपले व्हिडिओ आवडत असतील, मी दिलेली माहिती पटत असेल, समजत असेल आणि जर आवडतही असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न पडत असतील तर मला कमेंट करायचे आहे, मेसेज करायचे आहे. माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या खाली दिलेला आहे. पहा तर मग मला हा म्हणजे बऱ्याचदा काय होऊन जातं, जेव्हा जेव्हा हा प्रश्न येतो की मृत व्यक्ती म्हणजे आपल्याला पितृदोष आहे, आपल्याला पत्रिकेनुसार एखाद्या ब्राह्मणाला आपण पत्रिका दाखवली तर तिथं अशी अडचण येते आपली की तुम्हाला नारायण नागबली करावा लागेल, तुमच्या पितरांच्या आत्म्याला शांतता नाही, किंवा पितृदोष आहे तुम्हाला, किंवा घरामध्ये जर एखादी व्यक्ती अपघाती गेलेली आहे तर तिच्या आत्म्याला शांतीच नाही. अशा बऱ्याचशा अडचणी बऱ्याचशा लोकांच्या आयुष्यामध्ये येत असतात आणि त्यामुळे कधीकधी आयुष्यात काही गोष्टींना अडथळे येतात, काही कामं होत नाहीत, किंवा घरामध्येही बऱ्याचशा बाबतीत ह्याचा दोष आढळून आलेला आहे. राहिला विषय तर काहींना ह्या व्यक्ती आसपास असल्याचा भास होतो, रोज स्वप्नात येतात, इच्छा दर्शवतात, म्हणजे थोडक्यात त्या आपल्यात नसूनही असणे असं जाणवतं. तर ह्यात काय तथ्य आहे, किंवा हे सगळं कशामुळं होतं, किंवा ह्या होण्यामागचं कारण का, किंवा का आपले पित्र आपल्या घरातील गेलेले मृत व्यक्ती शांत नसतात किंवा का तृप्त होत नाहीत, याच्या मागची कारणं आज आपण पाहूयात. बघा, बऱ्याचदा काय होऊन जातं की कधी व्यक्ती पूर्ण आयुष्य जगते आणि असंच अचानक त्यांचा मृत्यू होऊन जातो. व त्यावेळेस त्या व्यक्तीची कोणतीच इच्छा आकांक्षा राहिलेली नसते किंवा तो तृप्त झालेला असतोय, पण तरीही जाऊन कधी अशी अवस्था होऊन जाते की त्यांनी पूर्ण आयुष्य काही गोष्टीचा उपभोग घेतलेला नसतो आणि त्यांच्या मरण वेळेला म्हणजे त्या क्षणाला त्यांच्या डोळ्यासमोर ते सगळे उपभोग असतात की आपलं चांगलं झालं आहे. आपण रुपयासाठी पहिले तर असलेलो आहे, खाण्यापिण्याचे हालापेष्टा असायचे, कपड्यांच्या हालापेष्टा, आणि आता अशी स्थिती की आपलं खूप चांगलं झालं आहे आणि आता आपल्याला जग सोडून जायचं आहे. मग काही व्यक्तींना हे मान्यच नसते आणि मृत्यू तर येतो. तर मग इथं त्यांचा जीव गुंततो मागं किंवा अर्धवट इच्छा राहतात, हा विषय राहतो. पण खरं तर पाहायला गेलं तर वय झाल्यानंतर अशा व्यक्तींच्या आत्म्याला अतृप्तता लाभणं खूप कमी पाहायला मिळतं, कारण आवरलेलं असतं हे सगळं, काही विषय नाही राहत. इथं ही एक अडचण असू शकते की अशा कारणास्तव त्या व्यक्तीचा आत्मा अतृप्त आहे. दुसरी तर गोष्ट अशी की बघा, काय विषय राहतो माहिती आहे का, मरणापर्यंत आपल्या आईवडील असो, सासू सासरे असो, किंवा आपल्या घरातली कुणीही व्यक्ती असो, आपण मरणापर्यंत त्यांना आश्वासनं देत राहतो किंवा मेल्यानंतर हे आश्वासन देतो जेव्हा कावळा पिंडीला शिवत नाही की तुम्ही बिनधास्त राहावा, बिनधास्त तुमच्या आत्म्याला मुक्ती मिळू द्या, मोक्ष मिळू द्या, आम्ही तुमच्या पाठीमागं सगळं बघू, आम्ही सगळं करू, किंवा आम्ही हे करू, आम्ही ते करू. पण ते फक्त बोलण्यापुरतं असते किंवा ते कावळा पिंडीला शिवण्यापुरतं असते. नंतर आपण तसं वागतो का? नाही वागत. अक्षरशः 10वा झाल्यानंतर किंवा महिने त्यांचे काय असतील ते जेवेपर्यंतच आपण ह्या गोष्टींना प्राधान्य देतो आणि त्यानंतर आपण ह्या गोष्टींवरती पूर्णपणे पडदा टाकतो आणि आपलं आयुष्य जगायला चालू करून देतो.
राहिला विषय पितृ जीव घालतोच की, पण पितृ ही फक्त तेवढ्यापुरती आपण जीव घालतो, एक सोपस्कर म्हणून करतो आपण. समर्पण असतं का त्याच्यामध्ये, भाव असतो का आपला, की खरंच आपल्या पितरांमुळं आपण आहोत, त्यांची आपल्यावरती कृपा आहे, त्यांचा आपल्यावरती आशीर्वाद असावा, ह्या सगळ्या गोष्टींना आपण कितपत प्राधान्य देतो आहे. आणि मग ह्या गोष्टी कळत नकळत त्यांना समजतात की ह्यांनी हे तेवढ्यापुरतंच केलेलं आहे, हे आपल्याला महत्त्व देत नाहीत, किंवा आपल्या होतो तेव्हाही ह्यांना आपलं महत्त्व नव्हतं, आणि आपण नाहीत तेव्हा पण ह्यांना आपलं महत्त्व नाही. त्यामुळंही कदाचित काही गोष्टी, काही इच्छा अर्धवट राहिलेल्या असतील, म्हणून ही लोक तुमच्या अवतीभोवती येऊन किंवा सतत असतात, स्वप्नात येतात आणि तुम्हाला त्या इच्छेची, त्या राहिलेल्या गोष्टींची जाणीव करून देतात. म्हणून त्यांच्या आत्म्याला शांती लाभत नाही. म्हणजे आपण, त्यांनी जर आपल्याला त्यांची आयुष्यभराची पुंजी आपल्या स्वाधीन केलेली आहे, किंवा एखादी जबाबदारी ते आपल्या अंगावर टाकून निघून गेलेले आहेत, आणि तीच फक्त त्यांची इच्छा होती, आणि आपण फक्त ते हयात असताना किंवा मेल्यानंतर आपण फक्त वचनं दिलीत की आम्ही करू, आम्ही बोलू, आम्ही तुम्ही सांगितलेल्या गोष्टीवर जाऊ, आम्ही तुमचा आदर करू, तुमच्या गोष्टीचा सांभाळ करू, तुमच्या प्रॉपर्टीची व्यवस्थित विल्हेवाट लावू, हे सगळं जर तुम्ही फक्त शब्दापुरतं बोलताय, तर त्या लोकांच्या आत्म्याला कशी बरं शांती लागेल? लागणार की तुम्हाला पितृदोष. कसे काय त्यांचे आत्मे शांत होतील? ते अवतीभोवती फिरणारच, तुम्हाला त्रास देणारच, असा विषय राहतोय. आणि सगळ्यात मोठा विषय असा असतोय की जसा माणसाला परमेश्वर महत्त्वाचा आहे, जगताना आपल्याला 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. 3 काय 5 असतात. आपले गुरु, आई वडील, आपली पित्र, ईश्वर आणि पंचमहाभूत. ह्या 5 तत्वांचा आपल्या आयुष्यात खूप मोठा वाटा आहे. आपल्या आयुष्यावर ह्याचं प्रतिबिंब, म्हणजे ह्याचे जे चांगले वाईट परिणाम आहेत ते उतरल्याशिवाय राहत नाहीत. ह्याचं फळ आपल्याला मिळतंच. पितृदोष लागला तरीही आपण सुखी राहू शकत नाही. आपल्या कुळाच्या देवतांना जर आपण समाधानी ठेवलं नाही तरीही आपल्याला दोष लागतो. आपल्या आईवडिलांना त्यांना हवं तसं, म्हणजे त्यांच्या समाधानकारक जर आपण वागलो नाही किंवा चुकीची वागणूक दिली तर त्यांच्या शापातनं आपण मुक्तच होऊ शकत नाही. आशीर्वादाने तर चांगलं होणारच आहे त्यांच्या, पण त्यांनी दिलेल्या शापातनं तर आपण, कारण त्यांचे जर हालहाल केले तर आपल्याला कुठंच जागा मिळणार नाही. आणि आपले गुरु ते तर आपल्या आयुष्याचा खूप मोठा भाग आहेत, तिथंही आपल्याला समर्पित असायला पाहिजे. पंचमहाभूत ही तर रोजच्या जीवनाचे साक्षीदार आहेत. रोज आपल्याला उगवल्यापासून मावळेपर्यंत आपल्या आयुष्यात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे ते पुरावे आहेत, जे त्यांना माहिती राहतं, म्हणजे ते देतात आपल्याला, किंवा काय जे असेल ते सगळ्याचं मेन कारण पंचमहाभूत आहेत. जे आपल्या अवतीभोवती घडते, जे आपल्या हातून घडते, याचे ते साक्षीदार असतात. तर मग मला सांगा, का बरं पितरांना शांती मिळेल? नाही मिळणार. हो, आणि पितृ त्रास देतातच. पितृ त्रास ह्याच्यासाठी देत आहे की आपण त्यांचे वंश, जे ते आपले वंशज आहे, आपण त्यांची कुळपरंपरा पुढे नेतो आहे. मग एखाद्या गोष्टी आपण जुने आता नवीन युग आहे म्हणून सोडतच राहिलो. काही रूढी परंपरांना आपण महत्त्वच देत नाही. त्यांनी काहीतरी गोष्टी जोपासल्यात आणि त्या आपण करतच नाही. हे सगळं जर होत असेल तर त्यांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही. ह्याच्यासाठी काही सोपस्कर असतात, काही विधी असतात, काही गोष्टी असतात. तुम्ही त्या योग्य ठिकाणावरून मार्गदर्शन घेऊन करायच्या आहेत, जेणेकरून पितरांच्या आत्म्याला शांती लाभेल, ते तृप्त होतील. आणि त्यानंतर जाऊन तुम्हाला हे भास किंवा त्यांची स्वप्न किंवा पितृदोष लागणार नाही. ह्याच्यासाठी तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करायचा आहे, त्यांच्या इच्छेनुसार वागायचं आहे, चांगलं वागायचं आहे, म्हणजे ते शांत राहतील, तृप्त होतील. खूप मोठी अपेक्षा नसते आपल्या पितरांची आपल्याकडनं, चांगलीच अपेक्षा असते. आणि मला नाही वाटत ते आपल्याला अशक्य होईल, किंवा ते शक्य नसेल तर बघा, जमत असेल तर सगळ्या गोष्टी करा, जेणेकरून पितरांची कृपा आपल्यावर होणं गरजेचे आहे. जेवढी देव महत्त्वाचे आहेत तेवढीच पित्रही महत्त्वाचे आहे. कारण तुम्ही त्यांचे वंशज आहात, कुळपरंपरेनुसार त्या गोष्टी तुम्हाला लागू होतात.
आणि त्या करणं गरजेच्या असतात. बघा बंधू आणि भगिनींनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. नवनवीन व्हिडिओ आणि माहिती मिळण्यासाठी व्हिडिओमध्ये प्रश्न विचारत राहा, कमेंट करत राहा. फोन नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी, तर तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता. जय आदिशक्ती आदेश.